आज काहीतरी वेगळं करावं म्हणून घेतली कढई, कढईमध्ये घेतलं तेल, तेलामध्ये घेतलं जिरं मोहरी चांगली तडतडून दिली, त्यामध्ये घेतलं लसूण आलं आणि मिरची यांची पेस्टी सुद्धा त्यामध्ये चांगली मिक्स करून घेतली, 1 चमचा हळद घेतली, हळद सुद्धा चांगली मिक्स केली, 1 वाटी घेतलं बेसन, बेसन सुद्धा त्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं, सोबत घेतलं बेसनमध्ये पाणी आणि चांगलं आपलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पूर्णपणे जाड गोळा होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं. कढईपासून आपलं बेसन पूर्णपणे सुटलेलं आहे. डिश घेतली, त्यामध्ये घेतलं तेल लावून, चांगलं मध्ये डिशमध्ये तेल लावून झालं, त्यामध्ये घेतलं आपलं बेसनाचं सारण आणि चांगलं हाताने असं थापून घेतलं. वरून घेतलं खिचलेलं खोबरं ओलं, तुम्ही सुकं घेतलं तरी चालेल, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि परत एकदा हाताने मस्तपैकी असं थापून घेतलं, जेणेकरून ते सगळं त्याला चिटकून राहील. सुरी घेतली, सुरीने मस्तपैकी अशा वड्या पाडून घेतल्या. मस्तपैकी अशा आपल्या एकदम जाडसर आणि छान अशा वड्या तयार झाल्या. जास्त जाड सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही. मस्तपैकी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या काढून घ्या आणि इथे मस्तपैकी अशी आपली पाटवडी तयार आहे. थँक्यू. आज काहीतरी